नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी झणझणीत खोबऱ्याची आमटी बनवणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. बऱ्याच वेळेस आपण शेंगदाण्याची आमटी खातो, पण अशा पद्धतीने खोबऱ्याची आमटी तुम्ही बनवून बघा. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे आहे. तर मी इथे 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही खोबऱ्याच्या तुकड्याऐवजी तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता खोबरं. तर बघू शकता इथे छान असं खोबरं भाजून झालेलं आहे. हे मी काढून घेते. आता यावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं झाले की यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. अर्धा कांदा भाजून झाला की यामध्ये आपल्याला जे लसूण आणि आलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत. आता इथे मी टाकून घेतलेलं आहे. हे जोपर्यंत भाजते तोपर्यंत आपल्याला हे जे खोबरं आहे ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कांदा, आलं आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबऱ्यासोबत. आणि यामध्ये आपल्याला जे हरभऱ्याची भाजलेली डाळ असते ती टाकायची आहे. तर ती टाकून घेतली. आता हे पाणी टाकून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर इथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. छान असं गरम झालं की तेल तापवून घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. तर कढीपत्ता 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आहेत ती टाकून घेतली आणि त्यानंतर आपण जो मसाला बारीक केला होता मिक्सरमधून तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे. थोडासा मसाला परतला की यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहे. तर पावडर मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद एवढंच टाकलेलं आहे, जास्त काही टाकलेलं नाही. तर यामध्येच ही भाजी खूप टेस्टी होते. तर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करायचं आहे. आता गॅस कमीच ठेवायचा आहे परतताना. गॅस मोठा केला की आपले मसाला सगळा जळून जाईल, त्यामुळे कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हे मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला जो नाश्त्याचा चमचा आहे तो चमचा 2 चमचे भरून पाणी टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी आणि छान परतून घ्यायचं. पाणी टाकून झाकण ठेवल्यामुळे काय होईल की मसाला छान परतला जाईल. तर बघू शकता इथे छान असं बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. तर जेवढं पाणी पाहिजे आमटीसाठी तेवढं टाकून घ्यायचं. तर गरम पाणीच टाकायचं आहे आणि आमटी जास्त घट्ट नसते, तर आमटी पातळच छान लागते. त्यामुळे मी इथे आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे. बघू शकता थोडी घट्टच झालेली आहे, त्यामुळे मी वरतून आणखीन पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे गरम पाणीच टाकायचं आहे आणि छान असं उकळून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान. तर बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे. तर मोठ्या गॅसवरती 1 उकळी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर 3 ते 4 मिनटं छान अशी आमटी उकळून घ्यायची आहे. बघू शकता खूप मस्त दिसते आहे आमटी. एकदम सोपी आहे करायला. भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही आमटी खाऊ शकता. खूप मस्त लागते. शेंगदाण्याच्या आमटीपेक्षा ही आमटी खूप टेस्टी लागते. तर इथे मी कमी गॅस करून घेतलेला आहे. छान अशी उकळलेली आहे आमटी. आणि तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का नाही. तर बघू शकता मस्त अशी आमटी तयार आहे आपली. खूप छान असा कलर आलेला आहे.
मस्त असं सुगंध येत आहे आमटीचा. तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप सोपे आहे. खायला तर एक नंबर लागते. तुम्ही एकदा करून बघा, मला कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी. भेटूया आपण परत एकदा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.